राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन, मात्र हे औचित्य साधून हे कार्यक्रम जे आहे ते आयोजित केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माऊली तात्या गडदे। आणि खरं तर आज कोणकोणत्या तपासण्या केल्या जाणार आहेत, ग्रामीण भागातील हे 65 वयोगटातील पुढले जे काही वडीलधारी मंडळी आहेत त्यांना नेमके कोणत्या आजारांना सामना करावा लागतोय आणि सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना हे आरोग्य शिबिराचा लाभ मिळतोय, या दरम्यानच्या आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मात्र आज कोणकोणते आरोग्य शिबिराचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आणि कशा तपासण्या असणार आहेत, तात्या कशा तपासण्या असणार आहेत? आजचं जे शिबिर आहे ते मला सतत आरोग्यामध्ये काम करावं लागतं आहे आणि माझा खूप मोठा डॉक्टर साहेबांसंग संपर्क आहे सगळ्यात, म्हणून मी ग्रामीण भागामध्ये मी सतत ऐकतो किंवा आमचे गुडघे दुखायले, आमचं डोकं दुखायलं, आम्हाला शुगर झाली, आम्हाला स्त्रीचे काही आजार आहेत, पोटांचे आजार आहेत, म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होतं तथा अर्थमंत्री आदरणीय दादा, आमचं दैवत आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 15 आणि 22, दादांचा वाढदिवस 22ला आहे तर साहेबांचा वाढदिवस 15ला होता, म्हणून आम्ही 21 तारीख निवडली। कोणकोणते उपचार केले जाणार आहेत यावर? आज सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर किनीकर सर ही स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलेत, पोट विकार तज्ज्ञ डॉक्टर गुगळे सर स्वतः उपस्थित राहिलेत, अंबाजोगाईचे डीन साहेब धपाटे साहेब उपस्थित राहिलेत, राकेश जाधव सर उपस्थित आहेत, बिराजदार आहेत मेडिसिनचे, सगळ्याच आजारावर आम्ही या ठिकाणी डॉक्टर्स बोलवलेले आहेत आणि विशेष म्हणजे 101 लोकांचं रक्तदान आम्ही इथं करायला लागलो। खरं तर माझ्यासोबत वडीलधारी मंडळी आहेत, 65 वर्ष वयोगटातील पुढली, कोणत्या कोणत्या आजारांना सामोरं जावं लागतंय? कंबर दुखते, गुडघे दुखते, चालता येत नाही। ह्या धावपळीच्या जीवनामध्ये खरं तर शेतातले कामं, जनावराकडं इतर वेगवेगळे कामं करावं, या धावपळीच्या जीवनामध्ये दवाखान्याकडे हॉस्पिटलकडे जाण्याचा वेळ मिळतो नाही ना मिळत साहेब, म्हणून हे गावात आल्यामुळे तपासणीसाठी आम्ही हजर आहे। बरं, कोणकोणत्या आजारांना सामना करावा लागतो या वयामध्ये? आमचे गुडघे दुखतात, हा शेतात काम करावं लागत आहे, जनावराला वैरण पाणी करायला माणूस कोणी नसलं तरी स्वतः जाऊन करावं लागतं, होत नसलं ते करावं लागतं, पण खूप गुडघ्याचा त्रास 8 लय दिवसानं जागेवर असं वाटतं एवढं। आता मोठमोठे डॉक्टर या ठिकाणी येणार आहेत, आता कुठंतरी समाधान वाटतंय तुम्हाला? हो, आता बोदेगावाला म्हणूनच शिबिर घेतलंय ना, त्याच्यामुळं मग आमच्या गावावर झालं म्हणून आम्ही आलो दाखवायला। तुम्हाला कोणता बाबा आजार आहे? बर, डोळ्याची तपासणी वगैरे केली जाणार आहे, आता कुठंतरी समाधानकारक वाटतंय का? बर, म्हणजे काय तुम्हाला डोळ्याचा आजार रात्री दिसत नाही का दिवसा पण अंधुक वगैरे दिसतंय? दिवसा पण दिसतंय ना अंधार। बर, तुम्हाला? मानाला त्रास आहे, मानाचं ते नसतं, पोटात कालबिल होतंय, फिरत आहे, सततच फिरत आहे, असं अंधारी येतात। बाबा तुम्हाला? डोळ्याला अंधक दिसतं, डोळ्याला अंधक दिसतंय, तुमचं? डोळे, कंबर हे सर्वच आहे। आता या धावपळीच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबातील लोक तुमच्यासोबत येतात का आणि तुमच्या आजाराचा उपचार वगैरे करतात का? बर, पण वेळ भेटत नाही तरी पण काय नाही इलाज नाही त्याला, खूपच पुढं काम असलं की जाताच येत नाही हॉस्पिटलमध्ये? कसं जाता येईल, त्याला काम सोडून जाता येत नाही ना, लोकांची मंजुरी करावं लागते, जाता येत नाही ना। हे सर्व शेतकरी आहेत आणि खरं तर आजार जरी जाणवत असला तरी त्यांना दैनंदिन जीवनातले जे काही कामं आहेत त्या कामाला बाजूला सारून आरोग्य तपासणी वगैरे केली जात आहे। मात्र आज आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून ते आरोग्याची तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे। माझ्यासोबत शाळेतील शिक्षक देखील आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांना कोणकोणत्या आजाराचा सामना वगैरे केला जावा लागतोय आणि आज ते उपस्थित आहेत या शिबिरामध्ये। विद्यार्थ्यांसाठी सतत पोटदुखीचे आजार, अशा आजारांना सर्दी, ताप, खोकला हा आता चालू असलेला आजार आहे, त्यांना सुद्धा या शिबिराचा नक्कीच फायदा होईल असं वाटतं। खरं, तुम्हाला या वयामध्ये काही आजार वगैरे असतात? आजार आता 40 वय झाल्याच्या नंतर कुठले आजार उद्भवू शकतात, डोळ्याचा आजार म्हणा, कमरेचा आजार म्हणा, मानपाट दुखणे, बऱ्याच आजाराचा आहे। काय वाढदिवसानिमित्त औचित्य वेगळं करण्यासाठी काहीतरी किंवा वाढदिवस करायचा, आवाजी सवा खर्च करण्यापेक्षा कुठंतरी एक गरजवंत रुग्णांना उपचार व्हावा म्हणून या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब असतील,
यांच्या वाढदिवसानिमित्त मी म्हणतोय खरोखरच या ग्रामीण भागामध्ये पहिलं शिबिर असेल की एवढ्या मोठ्या डॉक्टरची टीम आमच्या बोदेगावामध्ये येत आहे. ही टीम येईली गावामध्ये म्हणून 4 दिवस ऑटो आमच्या गावातून त्याला परिसरामध्ये आमच्या नागापूर सर्कलच्या परिसरामध्ये डोंगरदऱ्यामध्ये ऑटो फिरून बाहेरचे लोकसुद्धा या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आणि त्यांना उपचार घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहे. खरोखरच ग्रामस्थ नात्यानं किती दिवसापासून तयारी करतायत या शिबिराची? ते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब व कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे आधारस्तंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा बोदेगावचे विद्यमान सरपंच आदरणीय माऊली तात्या गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक 10 ते 12 दिवसापासून आम्ही या शिबिराची तयारी करत आहोत. अच्छा, काय काय केलं या 10 ते 15 दिवसामध्ये? त्याच्यामध्ये प्रत्येक डॉक्टरांशी संपर्क साधणे, नागरिकांशी संवाद साधणे, प्रत्येक गावगावच्या सरपंचांना भेटी देणे आणि आरोग्य जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी शिबिराची माहिती वगैरे देणं. खरं तर यानंतर माऊली तात्या खरं तर पंचक्रोशीतील काही बरेच पेशंट आहेत आणि ग्रामस्थ देखील आहेत, त्यांना नेमकं काय आव्हान असणार आहे या शिबिरामध्ये? सर्वांनी याचा लाभ घ्यावा, कारण असं शिबिर पुन्हा होणे नाही. एवढं मोठं शिबिर घेतलं आहे आम्ही. कोणते मान्यवर येणार आहेत? आज आमचे माननीय वाल्मिकांना कराडे येणार आहेत, अजय मुंडे साहेब येणार आहेत, राजेश्वराबाद चव्हाण येणार आहेत, तालुक्याचे सभापती गोविंदरावजी फड, सुरेबांना, अनेक मान्यवरांची उपस्थिती 10 मिनिटात येणार आहे. सर्व अनेक मान्यवर आहेत त्याच्यात, परंतु मान्यवर तर येणारच आहेत, पण डॉक्टर्स एवढे येणार आहेत की बीड जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये एवढे डॉक्टर कुणी म्हणजे एका वेळेस इथे येण्याची पहिली वेळ आहे. खरं तर माझ्यासोबत शाळेतले विद्यार्थी पण आहेत. काय आजारानं तुला काय आजार, पोटाचे वगैरे आजार तुला जाणवत आहेत का? कधी पोट दुखतंय का तुझं? पोट दुखतंय का? कधी तुझं पोट दुखतंय का? हो, कधी दुखतंय का? खरं तर हे शाळेतील विद्यार्थी आहेत आणि हे देखील या शिबिराचा लाभ घेत आहेत. खरं तर आता जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक जे आहेत ते त्यांनी सांगितले तर पोटाचे आजार आणि सर्दी ताप यासारखे अनेक वेगवेगळे आजार जे आहेत ते विद्यार्थ्यांना जाणवतात आणि हे देखील विद्यार्थी आता मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेत आहेत. आणि माझ्या बॅकग्राऊंडला जर बघितलं हे असे जयंत तयारी जे आहे ते पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली आहे आणि सर्वच या ठिकाणी शिबिराचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गावकरी आलेले आहेत आणि पंचक्रोशीतील गावातील काही लोकांना देखील एक वेगळ्या माध्यमातून आव्हान जे आहे ते करण्यात आले. मात्र याचा मोठा प्रतिसाद जो आहे तो या शिबिरादरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर माझ्यासोबत आणखीन येल्डा गावातील ग्रामस्थ देखील आता नुकतेच या ठिकाणी आगमन झालंय. काय आजार आहेत बाबा? बरं, काय नेमकं आजार कशाचा आहे? काय पोट दुखतंय का हातपाय गळाल्यासारखे वाटतं? किती दिवसापासून तुम्ही हे उपचार करताय? पूर्ण फाईलच सोबत? पूर्ण फाईलच आणली सोबत. उपचार करण्यासाठी आतापर्यंत किती पैसे खर्च केले? 1,000 रुपये. खरं तर पंचक्रोशीतील गावातील हे सगळे नागरिक जे आहेत ते या शिबिरादरम्यान उपचार घेण्यासाठी येत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता पुढल्या काही तासाभरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स या शिबिरादरम्यानचे देण्याचं काम करूया. कॅमेरामन सूर्यदर्शन बेड या बीड परळी.